मुलांना चांदणे कशाला म्हणतात? दुसऱ्याला शांतता देणाऱ्या गोष्टीला चांदणं म्हणतात, आनंद देणाऱ्या. चंद्र इकडे पौर्णिमेचा आहे आणि चांदणं समोर बसलंय. सर्व इथे बसलेल्या नागरिकांमध्ये मला चंद्र दिसतो आहे, कारण इथला या मध्ये सगळे तुम्ही अत्यंत भक्तिभावानं जमल्या. साधना कुटी सत्संग मंडळ भंडारकोठे आणि गुरुदेव दत्त मंदिर सत्संग मंडळ आनंदनगर या दोन्ही गोष्टीतून आणि हे दत्त महाराजांचे प्रिय असे श्वान पण इथं आहे. नाही घेऊ द्या ते महाराजांनी बोलवलेलं आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. जगावर युद्ध लादण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा वेळी जगाला शांततेचा संदेश देणारा बुद्ध, युद्ध नको बुद्ध हवा असं म्हटलं जातं. या दोन्ही संस्थांना साधना कुटी सत्संग मंडळाचे विजय बिजरकेश्वर आणि गुरुदेव दत्त मंदिर सत्संग मंडळ आनंदनगर सर्व भाविक भक्तांना मी विनम्र नमस्कार करतो की हे असे विजय आहेत की यांनी माझ्यावर विजय मिळवलेला आहे. यायला पाहिजे. एका फोनमध्ये आज्ञा दिली. आमच्या नाना कुलकर्णी कुठे बसले? जर समोर असला तर आमच्या घ्या. नाही नाही समोरून समोर तुम्हाला इथे बसलेले समोर आले तरी फार छान होईल. पाठीमागून ऋषिकेश शिवडील नाना कुलकर्णी दैनिक स्वराज्याचे प्रमुख संपादक ते आज उपस्थित आहेत. आज ज्यांचा सत्कार झाला निलेश नंदकी बोलून हे पण खरं तर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे त्यांचा हातचा आज मी खाणार आहे. आणि या जगात सर्वश्रेष्ठ रूप कोणतं असेल तर ते अन्नाचं. म्हणून महाराज म्हणतात जैसे खाऊ अन्न तैसे त्याचे मन. निलेशजींनी जे आम्हाला खाऊ घालणार होत असते भक्ती मार्गाचा प्रचार करा या उद्देशानं ते खाऊ घालणार आहेत आम्हाला. अन्नदान सर्वच संतांनी श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. अन्नदानानंतर मग नंबर येतो तो विद्यादानाचा आणि धनदान हे सगळ्यात शेवटी. निलेशजींचा सत्कार करण्याचा माझ्या हाताला भाग्य लागला. खरं तर माझ्या हाताची आणि माझीही योग्यता नाही की निलेशजींचा सत्कार करावा. पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आणि विजयजींची आज्ञा म्हणून मी ते पाळले. मल्लीनाथ कोरे यांनी टाळ दिलेले तिथे की काही लागेल त्या वस्तू द्यायला लागले. सरांचे विद्यार्थी कुठे बसलेत मल्लीनाथजी? तुमचे मनपूर्वक म्हणजे या संगीत प्रचारालय कार्याला तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. निलेशजींसारख्या माणसांची गरज आहे. ऋषिकेशचा सत्कार आपण गावकऱ्यांनी खूप प्रेमाने केला. तो एक उदयोन्मुख तबला वादक आहे. खूप चांगला सुप्रभावी. तिकडे पाहतात तुझा चेहरा एवढा शांत आहे. चेहरा आणि स्वभाव. येताना गाडी ड्रायव्हिंग करताना सुद्धा खूप शांतपणे ट्रॅफिकमधून जराही चिडचिड न करता हे सगळे संस्कार भंडारकोटेच्या मागितले. भंडारकोटेला माझी ही 4थी वेळ यायची. नाना कुलकर्णींच्या घरी आम्ही आलो होतो कार्यक्रमाला. प्रशांत जोशींच्या घरी आलो होतो. गुणवंत माणसांचं हे शहर आहे, गाव आहे.
हजारो लाखो गेली 750 वर्ष चंद्रभागेमध्ये लोक स्नान करतायत, चंद्रभागेला पुजतायत. अनेक संतांचं पाणी पावलं त्या चंद्रभागेमध्ये पंढरपूरच्या लागली. आणि चंद्रभागेचं पहिलंच तीर्थ आहे की या सर्व संतांनी पावन तीर्थ केलं, ते चंद्रभागेचं पाणी भंडारकवट्याला येते. म्हणजे चंद्रभागा इथेही आहे पंढरकवट्याला. एकनाथ महाराजांच्या अभंगात थोडा बदल जर केला की माझे माहेर पंढरी म्हणतात, तसं मला माझे माहेर भंडारकवटे वाटतं. आणि आज या माहेरच्या चांदण्यामध्ये मी आलो. इथं सुविधा किंवा आमचे जे काही पसारा असतो, 5-6 वादक मंडळी, ते मोठी 5-6 लाखाची साऊंड सिस्टीम काही नाही आहे. इथं फक्त तुमच्या सगळ्यांमध्ये असलेली पवित्र अंतःकरण आहे. आणि मला तेवढं गायला पुरेसं आहे. मला कन्नड येत नाही, कन्नड बऱ्याला एवढंच मला येते. कन्नड येत नाही, पण मी एक कन्नड गाणं पण म्हणणार आहे. तर या नंदरवीर गुरुजी, मल्लीनाथ गुरुजी आणि ऋषिकेश या तिघांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो कार्याला. त्याबरोबर त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच साहेब भीमाशंकरजी बदलेश्वर, ते पण इथं उपस्थित राहिले. मला आश्चर्य वाटतं की खरं तर सरपंच किंवा पुढारी म्हटलं की अशा कार्यक्रमाला येतात आणि जातात लगेच. त्यांच्याबरोबर थोडंसं इथे बोलताना लक्षात आलं की हे सरपंच हे खरं तर पंच सर आहेत. म्हणजे राजकारणाचा विकासासाठी उपयोग करणारे ते व्यक्तिमत्व असं मला वाटतं. या मंदिरासाठी ज्यांनी भरघोस योगदान दिलं त्यांच्यासाठी ते पण काहीतरी करतील. इथे त्यांचीही काहीतरी योजना चालू असेल. या गावचे आद्य नागरिक म्हणून मी बबलेश्वरजींना नमस्कार करतो. त्यांना नमस्कार केला की सगळ्या गावाला पोहोचला. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. तसं सरपंचाला नमस्कार केला की सगळ्या गावाला पोहोचला. इथं वृक्षारोपण केलेलं विजयजींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की खरोखरच इथं त्यांनी आनंदनगरात आनंद निर्माण केला. आता मुलं नाचत होती, मी आलो तेव्हा हरिपाठ चालू होता ना. अतिशय सुंदर शिस्तबद्ध हनुमाननगर पाटील इथले आणि साले दोन्हीकडची मुलं, अतिशय सुंदर असं वातावरण इथं आहे. मी अधिक बोलत नाही. इथं प्रवचनाचा कार्यक्रम असं सरांनी गेले. सर काय करतील, गोंधळात टाकतील किंवा संकट टाकतील माहीत नाही. बोलतो मी, पण आज मी बोलणार नाही, कारण आपल्या हातात वेळ कमी आहे. प्रसादाची व्यवस्था आहे बरं आहे, नाहीतर आत्ता निम्मा महिला वर्ग घरी स्वयंपाक गेला. मी सुरू करतो सेवेला. एक 4-5 गाणी तुम्हाला ऐकवेन. पण या निमित्ताने जर तुम्हाला काही आवडलं, सेवा आवडली, सेवेसाठी आली मी. पुन्हा कधीतरी एक मोठी मैत्री कशी असते याचंही उदाहरण म्हणून आम्ही परत येऊ. सर नक्कीच परत बोलू आम्हाला. गेल्या पौर्णिमेला म्हणजे असाच चंद्र होता आणि मी गात होतो कर्नाटकामध्ये. इथून 550 किलोमीटर अंतरावरती समर्थ रामदासांचे शिष्य श्रीधर स्वामी यांच्या समाधीसमोर मी गात होतो गेल्या पौर्णिमेला. 550 किलोमीटरवर तिथं समुद्राच्या किनाऱ्याला मी गात होतो. आज आनंदनगरात गातोय. म्हणजे दत्त महाराजांची ही आमच्यावर कृपा आहे की प्रत्येक पौर्णिमेला असं कुठे आम्हाला पाहायला. आप्पासाहेब बबलेश्वर गुरुजी इथे बसलेले.
सगळी मंडळी, मला तर सगळ्यांची नावं लक्षात नाही येते, पण मी सुरू करतो.